चालो काय अगं चल ना टॉपवर. किती किती तास ट्रॅव्हल केला आपण? 4 तास. हो वरती 4 तास ट्रॅव्हल केल्यानंतर फायनली आलोय. मोचा 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 डान्स आपला डान्स होत नाही. गाडीला किती डान्स करायला गर्ल्स कसं वाटतं? एक्सपिरियन्स कसं खुशी तुझा माझा वेगळा एक्सपिरियन्स होता गाडीवर. दुखतंय का? आम्हाला बसून सुद्धा त्रास होत आहे. तुझा त्रास समजू. खरंच आता एवढे कष्ट घेतले त्या मोच्या कॅफेसाठी, आता वरती जाऊन खरंच आम्हाला जरा काहीतरी खायला भेटलं पाहिजे. तर मंडळी फायनली आम्ही आलेलो आहोत मोच्याला. आणि मोच्याला येण्याच्या अगोदर एवढी महायुद्ध झालेलं आहे ते मी तुम्हाला सांगते. खरं तर आमचा प्लॅन झाला होता, आम्हाला कोरेगाव पार्कला जायचं होतं. एक टेडीचं कॅफे होतं, तर तिथं जायचं होतं, फोटोशूट करायचं होतं. म्हणजे ऑब्व्हियसली तिथलं जो वातावरण आहे, तिथलं जे म्हणजे जे एस्थेटिक फोटो काढण्यासाठी जे लोकेशन होतं ना, तिथं फोटो काढायचे होते. बट झालं असं की आम्ही गेलो लोकेशनवर गेलो, कळत तिथं खूप गर्दी आहे. मग आम्हाला वेटिंग करावं लागलं असतं किंवा मग आम्हाला तिथं जागाच नव्हती. त्याच्यामुळे आम्ही असा प्लॅन केला की आता आपण जाऊयात मोच्याला. ठीक आहे, तिकडचं लोकेशन पण चांगलं आहे. मग आम्ही अर्धा तास ट्रॅव्हल करून, अगोदरच आम्ही 1.5 तास ट्रॅव्हल करून निघालो होतो. परत अर्धा तास ट्रॅव्हल करून आम्ही गेलो मोच्याला गेल्यावर सुद्धा आम्हाला ते लवकर सापडत नव्हतं. त्याच्यामुळं आमचा खरं तर दिवस जाण्या येण्यातच गेला होता. तर फायनली आता तुम्ही जर मुलींसोबत फिरायला जात असेल तर तुम्हाला चांगलंच माहिती आहे. पहिल्यांदा आम्ही तर आमचे लुक्स बघतो, कारण का ऑब्व्हियसली आम्ही गाडीवर आलो, त्याच्यामुळं आमचा अवतारच झाला असणार. त्याच्यामुळे आम्ही लगेचच लिपस्टिक काढली, एकदम लावायला घेतली सगळ्यांनी. आणि कसं आहे, जरा एस्थेटिक ठिकाणी गेलं म्हणलं तसं राहावंच लागणार ना, त्याच्यामुळं. आणि मेन गोष्ट तर आम्ही सगळे ना खायला कमी आणि तिथं फोटो काढायला जास्त जातो. तर दरवेळेचाच एक्सपिरियन्स आहे. आणि ह्या वेळेस ना तर जरा वेगळंच काहीतरी घडलं आणि त्याची पण कारणीभूत जरा मीच आहे. सो तुम्हाला ते शेवटी कळेल. आता एवढं मोठं कॅफे म्हणल्यावर त्याचा मेनू कार्ड पण मोठाच असणार. तर पण मला एक सांगायचं आहे, तर टू बी ऑनेस्ट त्या मेनू कार्डमधलं मला फक्त 3 ते 4 ते 5 गोष्टीच माहिती असेल. कारण का एवढं मोठं मी तर कधी ट्राय केलेलं नाहीये. बेसिक आपण जे रेग्युलर ट्राय करतो की व्हाईट सॉस पास्ता, पिझ्झा, बर्गर किंवा वेगळं काहीतरी, पण आपल्याला माहिती असेल तेवढंच. रेंज पण होत्या, म्हणजे ओके होतात. जर तुम्ही क्वांटिटीमध्ये जात असाल लोकजण, तुम्हाला ऑब्व्हियस ते परवडणार आहे. रेस्टॉरंट पण ते कॅफे परवडणार आहे तुम्हाला. आणि खरं तर आधी काय आयडिया नव्हती काय खायचं. मग खुशीला विचारलं, मग खुशीने सजेस्ट केलं आम्हाला की आपण स्पेगेटी ट्राय करूयात म्हणून. मग त्याच्यानंतर आम्ही एक स्पेगेटी आणि पिझ्झा ऑर्डर केला. आणि लिटरली तिथली टेस्ट ना खूप छान होती. म्हणजे जो पिझ्झा असतो ना, रिअल पिझ्झा कसा असतो, एकदम थिन असं लेअर असते त्याची, सेम तसेच पिझ्झाची लेअर होती. आणि टेस्ट वॉज सो गुड, म्हणजे मला तो खूपच आवडला होता. तर माझं असं तोंड करण्याचं हेतू हाच होता, कारण का प्लॅन झाला होता आमचा मोच्याला जायचं. तिथं गेल्यावर समजलं की बापरे, मोच्याचं बॅकग्राऊंड आणि मी जे वेअर केलं होतं ते सेम होतं. तर तिथं जाऊन माझं दुःख कोणाला समजू शकणार नाही असं होतं. आता जिथं मला माईक न्यायचा आहे, मी तिथं तर नेत नाही. भले त्या ठिकाणी मी माईक घेऊन जात असते, त्याचा काही यूज नसतो. आता ह्या ठिकाणी जेव्हा कॅफेत गेलो तेव्हा तिथं बॅकग्राऊंड म्युझिक चालू होते. आणि कदाचित आता मी व्हिडिओ अपलोड केल्यावर मी तसाच अपलोड केला असता तर मला कॉपीराईट आले असते. त्याच्यामुळे मी असा विचार करते म्हणजे मी केलाच आहे की मी त्याला व्हॉइस ओव्हर देणार आहे. त्याच्यामुळे हा पूर्ण व्हिडिओ माझा व्हॉइस ओव्हरने केला. टेस्ट कशी. आता या ठिकाणी खुशी बोलते, कारण का ऑब्व्हियस मी तो म्यूट केलेलं आहे, कारण का बॅकग्राऊंडला म्युझिक प्ले होतीये. तर खुशी या ठिकाणी बोलत होती की चांगले, म्हणजे तुम्ही येऊ शकता कॅफेत, व्हिजिट करू शकता. आणि टेस्ट पण छान आहे, टेस्ट वाईज पण ते छान होतं कॅफे. तर मंडळी या व्हिडिओमध्ये मी एवढंच सांगते की मी जे घातलं होतं आणि जे मोच्याचं बॅकग्राऊंड होतं ते सिमिलर होतं. आता या ठिकाणी ही जी ग्रीनरी बघताना पुढे तुम्हाला व्हिडिओ प्ले करूनच दाखवते. त्या ग्रीनरीमध्ये फोटोज काढायचे होते. आम्ही फोटो काढायला आलो आणि आमची झाली थोडीशी मैत्रिणींची झाली रुसवी. तर त्याचं कारण मीच होते, माझ्यामुळं झालं, फोटो काढण्यावरनं झालं. तर
हे असं होतंच. मला असं वाटतं तुमच्या पण फ्रेंड्स आहेत, तुमच्यात पण कधीतरी होत असेल तर असं हे होतच राहणार आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला प्लीज सांगा. आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू फॉर वॉचिंग.